मित्रांनो, आधार कार्ड आजच्या तारखेला एक असे डॉक्युमेंट आहे ज्याशिवाय आपले कुठलेही काम होऊ शकत नाही. कारण आधारचा उपयोग सर्वच ठिकाणी केला जातो. बँकेत, शाळेमध्ये, सरकारी कार्यालयात तसेच कुठल्याही सरकारी योजनेचा जरी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तरी त्या ठिकाणी आवश्यक असते ते आधार कार्ड. कारण आपल्या प्रत्येकाचे आधार कार्ड लिंक असते ते पॅन कार्ड सोबत, रेशन कार्ड सोबत, वोटर आयडी कार्ड सोबत, तुमच्या मोबाईल नंबर सोबत आणि बँकेतही तुमचे आधार कार्ड लिंक असते. आधार म्हणजेच तुमची ओळख आणि आधार नसेल तर कुठलेही काम होणे अशक्य. आणि आता या आधार कार्ड संदर्भातच सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. त्यावर जर तुम्ही त्वरित ऍक्शन घेतली नाही तर तुमचे आधार कार्ड बंद केले जाऊ शकते किंवा इनॅक्टिव्ह मानले जाऊ शकते. तर काय आहे ती सरकारची घोषणा आणि तुम्हाला कशा प्रकारे कोणते महत्त्वाचे काम करावे लागेल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला लगेचच बघता येतील. नमस्कार मित्रांनो, देशामध्ये लवकरच NPR नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर्ड थोडक्यात जनगणना केली जाणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण देशाची लोकसंख्या मोजली जाईल. तुम्हाला माहिती असेलच की या आधीची जनगणना ही 2011 या साली झाली होती. पण मित्रांनो, त्यावेळेस आधार कार्ड फक्त बनवायला सुरुवात झालेली होती, त्यामुळे ते कुठेही लिंक नव्हते. पण आजच्या डेटला तुमच्या वोटर आयडी कार्डला सुद्धा आधार कार्ड लिंक आहे. पॅन कार्ड, रेशन कार्ड, ज्याद्वारे तुमची ओळख पटवली जाऊ शकते, ज्याद्वारे तुमची माहिती मिळवली जाऊ शकते, त्या सर्व गोष्टी आजच्या तारखेला आधार कार्ड सोबत लिंक आहेत. म्हणूनच या वेळेसची जनगणना ही आधार कार्डच्या बेसवर केली जाणार आहे. एकदा का जनगणना झाली त्यानंतर गाव, शहर, राज्य याप्रमाणे नागरिकांची जी काही लिस्ट तयार होती त्या बेसिसवरच रेशन कार्ड बनवले जाते. म्हणजेच देशातले कोणते नागरिक हे APL अबव पॉवर्टी लाईन या कॅटेगरीमध्ये येतात आणि कोणत्या नागरिकांना BPL बिलो पॉवर्टी लाईन या कॅटेगरीमध्ये टाकायचे ते निश्चित करता येते. आणि याच APL आणि BPL या लिस्टच्या आधारावर नागरिकांना पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड दिले जाते. तसेच याच आधारावर सरकार निश्चित करू शकते की कुठल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकतो, आयुष्यमान भारत कार्ड कोणासाठी योग्य ठरेल, मनरेगा योजनेचा लाभ कोणाला द्यायचा, उज्ज्वला योजना कोणासाठी असू शकते, त्याचप्रमाणे PM विश्वकर्मा या योजनेसाठी देखील कुठले नागरिक पात्र असू शकतात, हे सर्व निश्चित करणे सरकारला सोपे जाते. आणि मित्रांनो, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्याच व्यक्तींना अशा योजनांचा लाभ मिळू शकतो. आता हे समजणार कसे की कोणाचे रेशन कार्ड बनवलेले आहे, कोणाचे नाहीये, किंवा कुठले नागरिक APL कॅटेगरीमध्ये येतात किंवा कुठले नागरिक BPL कॅटेगरीमध्ये मोडतात? ही माहिती समजते ती जनगणना केल्यानंतरच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सर्वांमध्ये आधार कार्डचं नेमकं काम काय, नेमका आधार कार्डचा रोल काय आहे? तर मित्रांनो, सरकारने असे सांगितले आहे की ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे परंतु त्यांनी स्वतःचे आधार कार्ड अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचे आधार कार्ड मागच्या 10 वर्षांपासून एकदाही अपडेट केलेले नाही, ते त्यांना जनगणना सुरू होण्यापूर्वी अपडेट करणे आवश्यक असणार आहे. आता अपडेट करायचं म्हणजे नेमकं काय, नेमका कुठल्या गोष्टी अपडेट करायच्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सर्वात आधी ही तारीख लक्षात ठेवा. 14 जून 2024 या तारखेच्या आतच जर तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल, ते तुम्ही कधीही अपडेट केलेले नसेल तर ते तुम्हाला याच तारखेच्या आत अपडेट करून घ्यायचे आहे. कारण या तारखेनंतर केव्हाही जनगणना झाली त्यामध्ये तुमचे नाव तर येईलच, परंतु तुम्हाला सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. कारण तुमचे अपडेट न झालेले आधार कार्ड हे इनॅक्टिव्ह मानले जाईल किंवा निष्क्रिय मानले जाईल. तर मग आता आपल्याला समजेल कसे की आपले आधार कार्ड अपडेटेड आहे किंवा नाही, किंवा जर करायचे असेल तर ते कसे करावे? मित्रांनो, जर तुम्ही मागील 10 वर्षात म्हणजे 2012-13 यापूर्वी जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बनवलेले आहे पण तेव्हापासून आजपर्यंत एकदाही तुम्ही आधार सेंटरला गेलेला नाही, त्यावर कुठलीही माहिती ज्यावेळेस तुम्ही आधार बनवताना जी माहिती दिली असेल त्यामध्ये कुठलाही चेंज केलेला नसेल, कधीही तुम्ही ते अपडेट केले नसेल, जसे मोबाईल नंबर, पत्ता, जन्मतारीख यापैकी कुठलीही माहिती तुम्ही अपडेट केली नसेल तर असे तुमचे आधार कार्ड हे अपडेट नाही असे मानले जाईल. आणि ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जाणे आवश्यक असेल. मित्रांनो, आधार सेंटरवर न जाता तुम्हाला आधारवरचा डेमोग्राफिक डेटा म्हणजे पत्ता, जन्मतारीख ही माहिती ऑनलाईनच बदलता येते. ती कशी बदलायची या संदर्भातील एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर तुम्ही ऑनलाईन अपडेट करत असाल तर आधारच्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला एक सूचना वाचायला मिळेल. जो काही डेटा तुम्ही इथे अपडेट करणार आहात 14 जून 2024च्या अगोदर, त्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस द्यावे लागणार नाही. ही सर्व्हिस सध्या 14 जून 2024 पर्यंत फ्री आहे.
पण हो, जर तुम्ही आधार सेंटरवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणार असाल, फोटो अपडेट करणार असाल, बायोमेट्रिक डेटा अपडेट करणार असाल तर त्यासाठी 50 ते 100 रुपयांची फी आकारली जाते। परंतु मागच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही केव्हाही एकदा जरी तुमचा मोबाईल नंबर अपडेट केलेला असेल, पत्ता बदललेला असेल अथवा फोटो अपडेट केलेला असेल तर तुम्हाला ते पुन्हा अपडेट करण्याची गरज पडणार नाही। आता अनेक जण सांगतील की आमच्या आधार कार्डवरील सर्व माहिती बरोबर आहे, कुठलीही त्यामध्ये तफावत नाही किंवा कुठलाही चेंज आम्हाला नकोय। तरी पण मित्रांनो, तुम्ही फोटो अपडेट करण्यासाठी, बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आधार सेंटरवर जाऊ शकता। त्यानंतरच तुमचे आधार कार्ड हे अपडेटेड व्हर्जन मध्ये मानले जाईल, कारण सरकारतर्फे ही घोषणा स्पेसिफिकली त्याच लोकांसाठी करण्यात आली आहे ज्यांनी आधार कार्ड घेतल्यानंतर, आधार कार्ड काढल्यानंतर ते मागच्या 10 वर्षात कधीही अपडेट केलेलं नाही। फक्त आधार कार्ड घेतले आणि ते लागल तिथे ते यूज करत आहे आणि आधार काढल्यानंतर सरकारच्या सूचनांनुसारच ते आपण बँकेला लिंक केले, पॅन कार्डला लिंक केले, वोटर आयडीला लिंक केले, ई श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड यासारख्या योजनांसाठी सुद्धा आधार कार्ड लिंक केलेले असते। परंतु जर ते इनॅक्टिव्ह कॅटेगरीमध्ये गेले तर या सर्व योजनांचा किंवा बँकेमार्फत मिळणाऱ्या सर्व काही सोयी सुविधांचा तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही। तर असे होऊ नये म्हणून सरकारने IRDA ला तशाच सूचना दिल्या आणि IRDA ने एक अधिकृत नोटिफिकेशन काढून नागरिकांना 14 जून 2024च्या अगोदर त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत। या संदर्भातच आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो। ज्यावेळी आपण आपल्या लहान मुलाचे म्हणजे 5 वर्षाच्या आतील मुलांचे आधार कार्ड बनवतो त्यावेळेस त्यांचं बायोमेट्रिक घेतलं जात नाही, म्हणजे बोटाचे ठसे घेतले जात नाही, डोळे स्कॅनिंग केले जात नाही। परंतु ज्यावेळेस त्या मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त होते, जसे 7, 8, 9, 10, त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा आधार सेंटरवर जाऊन त्यांचे बायोमेट्रिक करून घेणे आवश्यक असते। कारण बरेच लोक 5 वर्षाच्या आत मुलांचे आधार कार्ड तर बनवून घेतात, पण मुलगा कॉलेजला जायला लागतो तोपर्यंत त्याचे आधार कार्ड अपडेट झालेले नसते। कारण अशी स्कॉलरशिप घेताना आधार नंबर घेतला जातो, तो बँकेला लिंक केला जातो, त्याच्यानंतर त्या स्कॉलरशिपचे पैसे डायरेक्ट बँकेत येत असतात। त्यामुळे जर काही स्कॉलरशिप वगैरे त्यांना मिळत असतील त्यासाठी देखील आधार द्यावे लागते आणि आधार जर लिंक असेल आणि ते अपडेटेड नसेल तर स्कॉलरशिप सुद्धा बंद केली जाऊ शकते। त्यामुळे IRDA ने स्पष्ट सांगितलेले आहे, लहान मुल असो अथवा ज्येष्ठ नागरिक, सर्व प्रकारच्या नागरिकांना त्यांचे आधार कार्ड कमीत कमी 10 वर्षांमध्ये एकदा तरी अपडेट करणे गरजेचे आहे। जर तुमचे आधार कार्ड 10-12 वर्ष जुने असेल तर त्यावेळीच्या फोटोमध्ये आणि आत्ताच्या फोटोमध्ये बराचसा फरक दिसून येतो। त्यामुळे मी सांगेल की कमीत कमी फोटो अपडेट करण्यासाठी तुम्ही आधार एकदा 5 ते 7 वर्षातून अपडेट करत जा। आणि मित्रांनो, जर तुम्हाला घर बसल्या तुमचा पत्ता बदलायचा असेल, तुमची जन्मतारखेमध्ये काही तफावत असेल ती बदलायची असेल तर तुम्ही ते ऑनलाईनच करू शकता। त्यासाठी या व्हिडिओवर नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।